आता कुठेतरी सरकार पॉझिटिव्ह नजरेने बघतंय. आता 10 वर्षाच्या आतली झाडं जी असतील ती केवळ काढली जातील किंवा त्याला शिफ्ट केलं जाईल. माझ्या माहितीनुसार आता तपोवनातली जुनी जी झाडं आहे त्याच्यावरती कुठे काही गदा येणार नाही. या भूमिकेत सयाजी शिंदेंनी जी भूमिका घेतली, आता सरकार त्या त्या तपोवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा साधू संतांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्याचा जो त्यांचा उद्दिष्ट होतं ते कुठेतरी आता थांबलेलं दिसतं. खरं तर पण सयाजी शिंदे याच भूमिकेवरतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतात आहेत. आता मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतात आहेत. पक्षात मुळात आहेत ते अजित पवारांच्या, मात्र भेट घेतात आहेत ते मात्र विरोधी पक्ष नेत्यांना. नाही, भेटीचं कारण मला तर काही माहिती नाही की कोणत्या कारणामुळे ते भेटले असतील, पण वृक्षप्रेमी म्हणून ते कोणालाही भेटू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जरी ते प्रवक्ते असले, पक्षाचे जरी नेते असले, तरी सुद्धा ते वृक्षप्रेमी म्हणून त्यांना जो त्या ठिकाणी योग्य वाटत असेल त्यांच्याशी ते भेट घेऊ शकतात. खरं तर पण हा तपोवनाचा वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे तो अत्यंत प्रकर्षानं गाजताना पाहायला मिळतोय. गिरीश महाजन देखील एक पाऊल कधी पुढे जातात, एक पाऊल सगळं मागे येताना पाहायला मिळतात. वृक्षतोडीच्या संदर्भात 10 वर्षाच्या आतली जी झाडं आहेत, झुडपं आहेत, ती काढण्याचा निर्णय कुठेतरी शासन घेत. नाही, मी आत्ताच गिरीश महाजन साहेबांशी पण बोललेलो आहे आणि त्यांची सुद्धा भूमिका माझ्या माहितीनुसार हीच आहे की आता तपोवनातल्या ज्या वर्षानुवर्ष हजारो शेकडो वर्षापूर्वीची जी झाडं असतील ते शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांचं जतन आपण केलं पाहिजे. त्यामुळे केवळ फक्त 10 वर्षाच्या आतली जी झुडपं आहेत ती झुडपं काढून साधू संतांना सुद्धा एक वनामध्ये राहण्याचं फील त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं उचलली जात आहेत. तर अजित पवार यांना सातत्यानं अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? ज्या पद्धतीने पार्थ पवार अमेडिया कंपनी हे प्रकरण सातत्यानं सामोरं येत आहे, तिथे अजित पवारांचं नाव देखील येत आहे. अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत ते सातत्यानं मागणी करतात की अजित पवारांनी प्रॉफिट ऑफ इंटरेस्ट केलाय, पहिला त्यांनी राजीनामा द्यावा. मुळामध्ये अंजली दमानिया कोण आल्या की त्या आमच्या नेत्याचा राजीनामा मागतील आणि त्यांचं त्याच्यामध्ये मागण्याचा अधिकार आहे असं अंजली दमानिया अशा कोणत्या आहेत? म्हणजे काय लागून चालल्या त्या की अजित पवारांचा राजीनामा मागतील, कुठे धनंजय मुंडेंचा मागतील, उद्या कुठल्या नेत्याचा राजीनामा मागतील. त्यांनी ज्याची सुपारी घेतलेली असते त्याचा ते राजीनामा मागण्याचं काम करतात. बाकी राहिला प्रश्न पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये, त्याच्यावरती 2 समित्या नेमल्या गेलेल्या आहेत, चौकशी त्याची सुरू आहे. कारवाई जी व्हायची ती कारवाईसुद्धा झालेली आहे. आता इतकं सगळं केल्यानंतर अंजली दमानियांना केवळ फक्त अजितदादांना बदनाम कसं केलं जाईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं बदनाम केलं जाईल याची सुपारी दिलेली आहे आणि त्या सुपारीला सोडून त्यांनी समाजकार्याकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु टार्गेट केलं जात आहे का सातत्यानं? धनंजय मुंडेंच्या नंतर अजित पवार, पार्थ पवार, संपूर्ण अजित पवारांचं कुटुंब, कुठेतरी हा सातत्यानं एकाकी टार्गेटपणा राजकारणात सध्या सुरू आहे का? ज्या पद्धतीने महायुतीमध्ये तुम्ही सामील झालात भाजपबरोबर, भाजपच्या इतर नेत्यांवरती, कोणत्या नेत्यांवरती अशा पद्धतीचे आरोप होताना पाहायला मिळत नाही? मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांना टार्गेट करण्याचं काम अंजली दमानियांच्या माध्यमातून जे चाललेलं आहे, याचा मास्टर माइंड कोण हा पहिले शोधला पाहिजे. त्यांना सुपारी देणारा कोण आणि मास्टर माइंड कोण, ही जी शंका लोकांमध्ये आहे, लोकांना जी आता या बाबतीत वारंवार अशा स्वरूपाचे आरोप करायची ही जी भूमिका त्यांची जी असते ना, याच्या मागे कोणी ना कोणी मास्टर माइंड असेलच. तो मास्टर माइंड समोर काही दिवसामध्ये तुमच्या समोर येणारच आहे आणि तोही आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार. परंतु हा मास्टर माइंड तुम्ही म्हणतात की आम्हाला माहिती आहे तो समोर आणू, हा सत्ताधाऱ्यांचा मास्टर माइंड आहे की विरोधकांमधला कुणी आहे? मुळामध्ये ज्याला अजितदादांच्या विषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी समजा ॲलर्जी असेल, ज्याला भीती असेल, पक्ष ज्या पद्धतीने वाढण्याचा प्रयत्न करतो त्याच्याविषयी जर का त्याला शंका असतील, अशा स्वरूपाचा कोणी ना कोणी असू शकतो. अंजली दमानिया या स्वतःच्या मनाने चालतील असं मला वाटत नाही आहे. त्या चालतात कोणाच्या तरी डोक्यानेच, आणि जो डोक्याने चालवणारा माणूस असेल ना, तो सुद्धा जनतेच्या समोर काही दिवसात येईलच. तो खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. माजी मंत्री अनिल पाटील यांनी एक गंभीर आरोप केला की अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ता आहेत, परंतु त्या कोणाच्या तरी इशाऱ्यावरती चालतात आहेत आणि त्यांना कोणीतरी पुरावे जे आहेत ते पुरवतात आहेत, अशा पद्धतीचा थेट गंभीर आरोपच जो आहे तो माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते असलेले अनिल पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.